तर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हल्लाबोल केलाय। रामाचा इतिहास माहित नसलेल्यांना इतिहास समजून सांगावा लागेल असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। याच विषयाचा धागा पकडत त्यांनी अजित पवारांवर सुद्धा जोरदार हल्लाबोल केलाय। सम्राट भरत यांनी रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य कारभार केला आणि आज काकाला घराबाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत असा घणाघात सुद्धा आव्हाडांनी अजित पवारांवर केला। तर आपण पाहतो एकूणच सध्या राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये तुफान वाकयुद्ध सुरू आहे। अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हल्लाबोल केलेला आहे। तर नेमकं त्यांनी ट्विट काय केलंय आपण पाहूयात। प्रभू श्रीराम यांनी भरत म्हणजेच आपल्या बंधूला सिंहासन देण्यासाठी 14 वर्ष वनवास भोगला, पण सम्राट भरत यांनी श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि त्या सिंहासनावर पादुका ठेवून राज्य कारभार त्यांनी केला। इथे त्यांच्या बापानं आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराबाहेर ढकलून वनवासाला पाठवायला हे निघालेत। मात्र आमच्यासारखे त्यांचे सेवक उभे आहेत म्हणून त्यांचा प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही, यांचा प्लॅन हाणून पाडू असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। तेव्हा आधी इतिहास समजून घ्या, श्रीराम आईवडिलांना मानायचे असा टोला जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार गटाला हाणलाय।